काय भावना भावना खूप आहे तिकडे कधी कधी असा विचार खूप काळ जेव्हा प्रचंड जातीयवाद या देशामध्ये अनेक माणूस वंचितांसाठी उभा राहतो किंवाही काही सवर्ण त्यांच्या मागे उभे राहतात असं काही नाही शिक्षणासाठी उभे राहतात पण त्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी करावा याचा विचार करत एक माणूस आपलं आयुष्य चुकवून देतो अशी चुकवून देणारी माणसं आता नाही. आता विकाऊ म्हणजे बाबासाहेबांचं वाक्य आहे फार महत्त्वाचं वाक्य एक वेळ संघर्ष केला नाही पण विकले जाऊ आता विकत घेणारे आणि विकले जाणारे दोन्ही बाजारात उभे आहेत. अशा वेळेला बाबासाहेबांनी दाखवले शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकली सवरलेली माणसं शहाणी नाही सगळ्यात वाईट आहे सुसंस्कृत नाही झाली त्याच्यापेक्षा वाईट आज महाराष्ट्र ज्या पद्धतीने शिकले सवरलेले आहेत तिथे जे कोणी नेतृत्व करतात सुसंस्कृताची वादवा आहे म्हणजे पंडित नेहरूंनी मला इथं खास करून उल्लेख केला पाहिजे मुंबई महापालिकेने छायाचित्राचं छोटं दालन केलं आपलं ती नाही अतिशय दुर्मिळ छायाचित्र आणि ते पाहताना नेहरू समोर बसले आणि बाबासाहेब आंबेडकर मंत्र्यांची शपथ घेतात कायदेमंत्र्यांची शपथ हे छायाचित्र काय सांगतं की माणसं किती मोठी म्हणायची निवडणुकीत पराभव केला तुमची विद्वत्ता आणि समज त्यांना घेऊन मंत्री करणं आणि विकत घेऊन मंत्री करणं भ्रष्टाचार केलेला मंत्री करणं यांना एकालाही खरं तर बाबासाहेबांसमोर नतमस्तक होण्याचा नैतिक अधिकार पण गमावला संविधानाची उदाहरण खिल्ली उडवणारी माणसं त्याचा कुठेही आदर न करणारी माणसं ते जेव्हा श्रद्धांजली व्हायला तर तेव्हा मी मात्र खूप अंतर्मन विचार करतो की नक्की आम्ही देशाला हे कहा आ गए असं लिहिता आहेत काही माणसं तेव्हा विचार केला पाहिजे आपण की आपण कुठं घेऊन चाललो आहे म्हणून बाबासाहेबांच्या सगळ्या ते अंधभक्त आहेत तुम्ही बघतात अंधभक्तांच्या नादी लागू नका शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सांगताना शिकून नुसतं सुशिक्षित होऊ नका सुसंस्कृत व्हाच पण त्याचबरोबर संविधानाकडे वाकडं पाहणार नाही तितके शहाणे व्हा ते शहाणे होण्याची गरज आहे विकले जाऊ नका तरी तुम्हाला काही सांगतात हिंदू संदर्भाला आणि अहो हे सगळं सोडावं बाबासाहेबांचा पुतळा जगातला उंच करा आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची बाबासाहेबांच्या विचारांचं काय ते सांगा मूळ मुद्दा तो आहे ना पुतळे उभे करताय बाबासाहेबांच्या विचारांचा रोज पराभव करताय रोज त्यांचा तो विचार घेऊन वाकडं तिकडे पावलं उचलतात तेव्हा त्यांचा सन्मान करता का म्हणून मी म्हणालो नुसते सुशिक्षित होऊ नका आता शहाणे होण्याची गरज आहे हंसशिरा न्यायानं पाहायला पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय खोटं कोण बोलतंय खरं कोण बोलतंय दांभिक कोण आणि श्रद्धाळू नाशिकमधील टपावर आहे ती वृक्षतोड केली जात आहे त्याप्रमाणे तो मुद्दा गाजत असताना ठाण्यामध्ये देखील विकास कामांच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात येणार आता परत आलो मुद्द्यावर बघा म्हणजेच बाबासाहेबांच्या विचारांचं आलं ना संविधान तुम्ही पर्यावरणाची आज जगभर चर्चा खूप पूर्वी झाली अलगोल म्हणून जे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उभे त्यांनी तेव्हा केलं आणि मग पॅरिस ॲग्रीमेंट झाली होती की जगभरात त्याचं समजा अमेरिका त्याच्यात बाहेर पडली आज आपण त्या आपल्या निसर्गावर किती आक्रमण करतोय जेव्हा आदरणीय उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना मेट्रो रेलसाठी गोरेगावचं जंगल तोडू नका ही भूमिका घेतली तेव्हा आम्ही विकासाच्या विरोधात म्हणालो विकासाच्या विरोध कधी नव्हती त्यांनी त्याला पर्यायी जागा सुचवली कांजूरची जागा सुचवली होती की नाही मग ती जागा का नाही दिली आणि आज तीच जागा हेच केंद्र सरकार त्यांना देते म्हणजे दुटप्पी धोरण कळतं का म्हणजे आमचं मुंबईचं फुफ्फुस आहे बरं जगभरातलं असं एकमेव शहर आहे की ज्या शहरामध्ये जंगल आहे ते जंगल वाढीव केलं होतं आदरणीय उद्धवजींनी त्याचा राज करायचा तपोवन हे नाव ते तपोवन नावाने ट्रेन जाते सुटते माहिती का ते तपोवनच उद्ध्वस्त करायचं तेव्हा तप कुठं राहील वन राहिलं नाही विचारांचं तपही राहणार नाही लक्षात उलट ताप निर्माण होईल तापाचा आता यापुढं समाजाने विचार केला पाहिजे पुन्हा निवडणुकीला येतील पुन्हा पैसे वाटतील त्यांचीच माणसं एकमेकाला झोडतील मारतील पैसे देतील आणि आम्ही परत संविधानाची शपथ घेऊन सांगणार आम्ही विकले जातोय म्हणून हा इतके पैसे देतो तो तितके पैसे देतो म्हणून मी त्याच्याकडे गेलो
देशाच्या एकतेला अखंडतेला घाव घालणारे सगळ्याचं काम सुरू आहे. तसंच ही वन जपली, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरी याच्यावर घाव घालणारी सरकार आहे.